कृषीभूषण भूषण निकम यांच्या ॲग्रो केअर कृषी मंचाच्या वतीने आयोजित 19व्या गौरव महाराष्ट्राचा महाराष्ट्र आयडॉल व महाॲग्रो आयडॉल पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथील हॉटेल देवी इंटरनॅशनल मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या दिमाखात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली आहे। मंचाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान करून कार्यक्रमाला औचित्य लाभले। या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफ टाइम क्वीन USA डॉक्टर नमिता कोहक यांनी मागील 17 वर्षांपासून महाराष्ट्रभर कृषी विस्ताराचे कार्य करणाऱ्या ॲग्रो केअर कृषी मंचाचे मनपूर्वक कौतुक केले। शेतकरी उद्योजक घडविण्यात संस्थेचे योगदान लक्षणीय असून त्यांच्या कार्याची दिशा प्रेरणादायी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। अध्यक्ष भाषणातून कृषी उद्योजकतेवर भर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी फलोत्पादन संचालक डॉक्टर कैलास मोते होते। त्यांनी शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर न राहता कृषी उद्योजक म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले। शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतमालाचे ग्रेडिंग, पॅकिंग आणि मूल्यवर्धन करून विक्री करण्याची गरज त्यांनी मांडली आहे। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषीभूषण भूषण निकम यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की ॲग्रो केअर मंच केवळ कृषी विस्तारापुरते मर्यादित न राहता सेंद्रिय शेती, कृषी उद्योजकता, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कार्य करत आहे। आजवर 600 पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात संस्थेने सहकार्य केले असून त्यामुळे अनेक शेतकरी यशस्वी उद्योजक बनले। समाजस्थानाची जाणीव जपत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी श्री फाउंडेशनला 2,25,000चा धनादेश देण्यात आला, तर लायन्स क्लब या सामाजिक संस्थेला 22,000चा धनादेश प्रदान करण्यात आला। विशेष सन्मान व पुरस्कार वितरण यावेळी कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल डॉक्टर कैलास मोते यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 40 कर्तृत्ववान व्यक्तींना महाराष्ट्र आयडॉल आणि महाॲग्रो आयडॉल पुरस्कारांनी गौरवण्यात आले। महाॲग्रो आयडॉल पुरस्कार विजेत्यांमध्ये सचिन मोरे, स्वप्नील ठाकरे, मनोज खेरनार, SM वानखेडे, सेगा पटेले, जगदीश पाटील, प्रेरणा भोसले, किरण संखे, ज्ञानेश्वर आवळे, सुहास मरकुटे, मोरेश्वर घोडे, वसंत जाधव, अमोल अहिरे, विजय पाटील, उषाबाई साळुखे, ज्योती ठाकरे, तुकाराम भुक्तर, बाजीराव पाचपुते, वैभव अहेर, मुरलीधर पाटील, राजेंद्र बिन्नर आदींचा समावेश आहे। महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार विजेत्यांमध्ये सौरभ मोरे, संतोष साळवे, कल्याणगिरी महाराज, रवींद्र डहारे, शांताराम देवरे, राजेंद्र जाधव, श्रीकांत चांडगे, विश्वास वाघमारे, चंद्रकांत पवार, चंद्रकांत गंगावणे, राजाराम चौधरी, मंगेश बाभुळकर, संजय बच्छाव, दीपक दीक्षित, सुखराम धुर्वे, पूनम टोकळे, लायन्स क्लब अशोक जाधव, लक्ष्मणराव आहेर, अलका सोनवणे आदींचा यात समावेश झाला। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे आणि शेतकरी उद्योजकांच्या सहभागामुळे सोहळ्यास आगळे वेगळे यश लाभले। ॲग्रो केअर कृषी मंचाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या। 2 मिनिटं। नमस्कार, मी डॉक्टर नमिता परितोष कोहक, तुमच्या सर्वांची मिसेस ग्लोबल युनायटेड एलिट लाईफ टाईम क्वीन आज आली आहे पुरस्कार सोहळ्यासाठी, जो आहे महाराष्ट्र ॲग्रो अवॉर्ड आणि महाराष्ट्र आयडॉल अवॉर्ड। आणि हे देणारी व्यक्ती किंवा ऑर्गनायझर व्यक्ती म्हणजे आपले नाशिकचे खऱ्या अर्थाने कोहिनूर भूषणजी निकम सर। आणि हा अतिशय उत्कृष्ट सोहळा आज इथे केलेला आहे। महाराष्ट्रातून सर्व तळागाळातली व्यक्ती, महाराष्ट्रातले कृषीप्रधान शेतकरी आणि ते बरोबर उद्योजकसुद्धा आज अप्रतिम सोहळा पार पडलेला आहे। आणि भूषणजींसाठी तर मी आवर्जून म्हणेन की मैं किसी से बेहतर करूँ क्या फ़र्क पड़ता है, लेकिन मैं किसी का बेहतर करूँ बहुत फ़र्क पड़ता है। त्यांनी मनापासनं जिद्दीने आज सातत्याने 19 वर्ष दिले अशा कार्यक्रमांना उभं करण्यासाठी। आणि अप्रतिम सोहळा आहे। ह्यावेळेस जे इच्छुक इथपर्यंत नाही पोचू शकले त्यांनी पुढच्या सोहळ्यामध्ये मात्र नक्की भूषणजींना कॉन्टॅक्ट करा आणि पुढच्या सोहळ्यात पण आवर्जून भेटूया। नमस्कार। ॲग्रो केअर कृषी मंच नाशिक आयोजित आज 19वा राज्यस्तरीय ॲग्रो आयडॉल पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। या ठिकाणी महाराष्ट्रातून 40 व्यक्तींचा महाॲग्रो आयडॉल पुरस्कार आणि महाराष्ट्र आयडॉल पुरस्काराने सन्मान झाला। या कार्यक्रम प्रसंगी मिसेस ग्लोबल युनायटेड मान्य डॉक्टर नमिता कोहक, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कृषी विभाग मान्य संचालक डॉक्टर कैलास मोते सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते।
या सर्वांचा पुरस्काराने सन्मान झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी व्यवसाय, कृषी उद्योजकता निर्मिती याविषयीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं. या पुढे देखील या ॲग्रोकेअर संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षण संगोपनासाठी काही निधी असतो. त्याचबरोबर या समाजामध्ये ज्या गोष्टींना शेतकऱ्यांना आपण प्रबोधन करायला पाहिजे त्यासाठी ॲग्रोकेअर संस्थेचं काम चालू असतं. या सर्व उपक्रमामध्ये माननीय गेस्ट या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, सर्व अवॉर्डी झालेत. त्या सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. चौधरी परत राजाराम, माझं नाव राजाराम विठ्ठल चौधरी, मुक्काम पोस्ट शिरोली बुद्रुक, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. फुलशेतीमध्ये अतिशय चांगलं काम केलं मी. अगदी राज्याला वाखाणण्यासारखं भारत सरकारने माझा दिल्लीमध्ये 5 वेळा सन्मान केला. गडकरी साहेब, केंद्रीय कृषी मंत्री, भारत सरकारचा ग्लोबल ॲग्री, अनेक सन्मानांनी भारत सरकारने माझा दिल्लीमध्ये 5 वेळा सन्मान केला. त्याच्यामुळं माझी राहुरी विद्यापीठ कौन्सिल मेंबर नियुक्ती झाली. आकाशवाणी पुणे केंद्रावर सल्लागार सदस्य म्हणून नियुक्ती झाली. आज राज्यातले 15,000 शेतकरी म्हणजे मी त्यांना फुलशेतीची माझी देत असतो. आणि निकम साहेबांनी अतिशय राज्यातून एकमेव अतिशय सामाजिक म्हणजे शेतीमध्ये चांगलं काम केल्यामुळे माझी निवड केली. खरोखर ह्या संस्थेचं आणि त्यांचं मी अगदी अभिनंदन करतो. शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.